विक्रम काळे. नाही सभापती महोदय या खात्याला दादा भुसेजी, शिक्षण मंत्री दादा, अर्थमंत्री दादा, हा प्रश्न सभापती महोदय अतिशय स्पेसिफिक आहे की 10 ऑक्टोबर 2024 मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की ज्या शाळा 20% अनुदान घेत आहेत त्यांना पुढील 20%चा टप्पा म्हणजे 40%, जे 40% वेतन घेत आहेत त्यांना पुढील टप्पा 20% म्हणजे 60%, आणि जे 60% वेतन घेत आहेत त्यांना पुढील 20% म्हणजे 80%. अशा पद्धतीने दादा हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि जे नव्यानं पात्र झाले त्यांना 20%. अशा पद्धतीने निर्णय घेऊन सभापती महोदय आता 8 ते 9 महिने होत आहेत. त्यानंतर नवीन सरकार सत्तेवरती आलं, नागपूरला या अधिवेशन झालं, त्या पुरवणी मागण्यामध्ये आर्थिक तरतूद व्हायला पाहिजे होती, परंतु मंत्रिमंडळाचं पूर्णतः गठन न झाल्यामुळे खात्याला मंत्री त्यावेळेस नव्हते, म्हणून हा विषय त्याच्यामध्ये झाला नाही. सभापती महोदय ते आम्ही स्वीकारलं, मान्य केलं. सभापती महोदय आता पुरवणी मागण्या झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी मान्य होईल अशी आमच्या सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांनी, राज्यातल्या 60,000 शिक्षकांना आशा होती. सभापती महोदय की दादांकडे शिक्षण मंत्री पद आलंय आणि अर्थमंत्री दादा आहे म्हणल्यावर आम्हाला वाटलं की याच्यातून निश्चित मार्ग निघणार, पण दादा तुम्ही तर गोलगोलच उत्तर देताय. सकारात्मक सरकार आहे तर मग आम्ही इथं बसलो कशासाठी? ती सकारात्मकता आतापर्यंत का नाही दाखवली? तुम्ही मंत्रिपदाचं सूत्र हातामध्ये घेतल्यावर पुरवणी मागणी झाली, अर्थसंकल्प झाला, त्याच्यामध्ये ही तरतूद झाली नाही, म्हणून आम्ही टाळं फोडतोय. काल शिक्षकांना आत्महत्या जरी तुमच्या खात्याची नसली, सामाजिक न्याय विभागाची आम्ही मान्य करतोय, पण शेवटी तो शिक्षक आहे आमचा. याच्यापूर्वी तुझा जवळपास 122 शिक्षक, कुणी हार्ट अटॅकने गेलं, कुणी या सगळ्या आर्थिक विवंचनेतून गेलं, म्हणजे किती शिक्षकाची आपण आत्महत्या पाहणार आहोत का? शेतकऱ्यासारखे आपण आत्महत्या आपल्या या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला शोभणार आहेत का दादा? याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की ठीक आहे, आता अर्थसंकल्प झालेला असेल तर जी आर्थिक तरतूद जवळपास 2100 कोटी रुपयाची आपल्या शिक्षण विभागाला दिलेली आहे तरतूद कशासाठी? की पुढील वर्षाच्या वेतन आणि इतर खर्चासाठी. तर एक मिनिट, त्याच्यामधून ही जी तरतूद दिलेली आहे याच्यामधूनही आपण मार्ग काढू शकतो. त्याला आपल्याला वित्त विभागाकडे जावं लागेल. तेव्हा तसा प्रस्ताव तुम्ही वित्त विभागाकडे पाहून किमान या सगळ्या GR काढल्यामधील ज्या शाळा आहेत त्यांना वाढीव 20% देण्यासाठी किमान या महिन्यापासून तरी वेतन देण्यासाठी आपण परवानगी द्यावी. याबाबतचा प्रस्ताव आपल्या खात्याकडून तातडीनं जाईल का आणि त्याला आपण अर्थमंत्र्याकडे जाऊन मान्यता घेणार का? हा माझा अतिशय मुद्देसूद प्रश्न आहे. तो आपण कराल का हे तातडीनं सांगावं. सकारात्मक हे तर आम्ही ऐकतोय, ते छापलेलंच आहे. तुम्ही सभापती महोदय, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पासून सांगतो आहे, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं सकारात्मक व्ह्यू आहे. आदरणीय काळे साहेबांनी जो काही मुद्दा अधोरेखित केलेला आहे, निश्चितपणे त्याच्यातनं आपण कसा मार्ग काढू शकतो आणि लवकरात लवकर हे टप्पा अनुदान आपल्या शिक्षक बांधवांच्या पर्यंत कसं देऊ शकतो या दृष्टिकोनातून मार्ग काढला जाईल. लिंगाडे साहेब लास्ट. सभापती महोदय,